हिंदू म्हणून आपण जगू राहिलो, त्या महाराजांच्या पुतळ्या बसण्यासाठी कशाला परमिशन पाहिजे? तर खरं अर्थानं शासनानंच हा शासन निर्णय दुरुस्त करायला पाहिजे आणि महाराजांची परमिशन पुतळा बसण्यासाठी कोणाची परमिशन पक्षाची पदाधिकारी असंही बोललं जातं. निश्चितपणे ते शिवसेनेच्या आमच्या पदाधिकारी आहेत आणि शिवसेनेचं नेहमी काम आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श ठेवून डोळ्यासमोर ठेवून शिवसेना नेहमी जनतेचे प्रश्न सोडवतच आली. म्हणजे ती शिवसेनेचा महिला म्हणून नाही, एक हिंदू महिला या ठिकाणी शिवसेनेची महिला आहे म्हणून आम्ही आलो असा प्रश्न नाही. ती कोणत्याही समाजातली हिंदू घटकातली महिला असती, तिच्यावर जर अत्याचार झाला असता तर निश्चितपणे आम्ही त्या ठिकाणी भेट दिली असती, आलो असतो आणि त्या महिलेला न्याय देण्यासाठी आम्ही नेहमी रस्त्यावर उतरलो असतो. पण शिवसेनेची का असू द्या, ती कोणती महिला असू द्या, त्या महिलावर जर अत्याचार होत असेल तर तिला न्याय मिळालाच पाहिजे आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा बसवण्यासाठी कोणाची परमिशन ह्या महाराजाच्या स्वराज्यामध्ये नसली पाहिजे. घडलेली घटना खरं तर अतिशय संतापजनक आहे. मात्र संपूर्ण राज्य त्याचे पडसाद उमटत आहेत. राज्यात तणाव निर्माण होत आहे, वाढतच जात आहे. काय आवाहन कराल जनतेला? तुम्ही बघा, छत्रपती शिवाजी महाराजाबद्दल एवढी मोठी या ठिकाणी घटना झाली, काय करू राहिले भारतीय जनता पार्टीचे नेते? तुम्ही फक्त छत्रपती शिवाजी महाराजांचा राजकारणासाठी फायदा घेता. हो, महाराजांचा पुतळा बसवण्यासाठी कोणाची परमिशन पाहिजे? आज कशाला परमिशन पाहिजे? महाराजाच्या नावावर तुम्ही मतं मागता, छत्रपती का आशीर्वाद चलो मोदी के साथ म्हणता. तुम्हाला लाज शरम वाटायला पाहिजे की तुम्ही मोदी छत्रपतीचा आशीर्वाद मोदी के साथ चलो म्हणता. आज महाराजांची काय परिस्थिती आहे? ज्या महाराजामुळे हिंदवी स्वराज्य स्थापन झालं, ज्या महाराजामुळे हिंदू म्हणून आपण जगू राहिलो, त्या महाराजांच्या पुतळ्या बसण्यासाठी कशाला परमिशन पाहिजे? तर खरं अर्थानं शासनानंच हा शासन निर्णय दुरुस्त करायला पाहिजे आणि महाराजांची परमिशन पुतळा बसण्यासाठी कोणाची परमिशन ह्या महाराजाच्या राज्यात कशाला पाहिजे?